संघाची एकूण धावसंख्या 2 या धावसंख्येवर कॉप्स 11 संघाची. तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा या मात्र संतोष यांनी जागा बनवली होती फटका खेळण्यासाठी. डीप स्क्वेअर लेगला एक धाव तिथे सहजरित्या मिळणार आहे. या एक धावसंख्येने संतोष हेही आपलं वैयक्तिक खातं खोललं जाते संतोष याचकडून. धावसंख्या 3 या धावसंख्येवर कॉप्स 11 संघाची. नक्कीच खूप चांगली गोलंदाजी करते प्रतीक. मोठे फटके मारण्याची संधी देत नाहीये. खूप चांगला बेसिक्स हाताळताना दिसतोय. इथे मात्र खूप चांगला टर्न आणि पहिला झटका मात्र या सामन्यात बसला जातोय. प्रतीकला मात्र यश मिळते. पहिल्यांदा चुरी मैदानाच्या आश्रयाला. नक्कीच विलासजी नाईक यांनी झेल टिपला आणि विलासजी नाईक यांचा जर उल्लेख केला तर एक अतिशय अनुभव आणि चाणाक्ष खेळाडू अशी त्यांची ओळख आहे या परिसरातील. आणि त्याची एक झलक आपल्याला पाहायला मिळाली. खूप चांगला झेल त्यांच्या माध्यमातून आपल्या प्रतीकचा पुढचा चेंडू यावेळी मात्र चेंडू कट केले. धाव घेण्याची तिथे संधी. धावांसाठी धाव इथे मात्र संतोष यशस्वी होते. एक धाव तिथे मिळते. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट. खूप चांगला कोऑर्डिनेशन पाहायला मिळालं आणि ह्या धावा तुम्हाला घ्यावा लागणार आहेत जिथे धावांची संधी निर्माण होते. कारण क्रिकेटचा हा शॉर्टेस्ट फॉर्मॅट आहे. एक धाव अतिशय महत्वाची आहे. नक्कीच वयाची 40 पल्लड जरी गेले तरी मी अजूनही फिट आहे हे दर्शवताना फलंदाज संतोष. धावसंख्या इथे मात्र धावफलकावर लागली जाते. एक गडी बाद 4. प्रत्येकच्या गोलंदाजीचं मात्र कौतुक करावं लागलंय. एकच टप्पा हाताळलाय परंतु व्हेरिएशन त्याच्या गोलंदाजीत पाहायला मिळते. यावेळी पुन्हा एकदा काय कमालीचा ड्राईव्ह पाहायला मिळतोय. राऊंड कॉपी बुक स्टाईल. हा स्क्वेअर कटचा फटका एक डिक्लेअर झोन मध्ये जाऊन विसरला जातोय. एक धाव मिळते. षटकाची मला वाटते समाप्ती होते. पहिल्या षटकाची समाप्ती आणि कॉप्स 11 संघाची धावसंख्या होते 1 गडी बाद 5. नक्कीच खूप चांगलं नियोजन आपण पाहू शकता. खूप लक्ष वेधून घेणारे चषक आपण पाहू शकता. नक्कीच ह्या आकर्षक ट्रॉफी जे आहेत ते कोण आपल्या घरी घेऊन जाणार याची उत्सुकता आज सकाळपासून मी पाहतोय. आणि खूप चांगल्या वातावरणात जल्लोषात संडे फन डे. इट्स युअर डे. एन्जॉय डे. इट्स क्रिकेट डे. कांदिवली पोलीस लाईनच्या या मैदानात पुन्हा एकदा सर्वच क्रिकेट बांधवांचं हार्दिक असं स्वागत. यावेळी मात्र कमालीचा मोठा फटका पाहायला मिळतोय या सामन्यातील आणि पंचांचा इशारा मात्र 2 धावा करता. पहिला मोठा फटका विलासजी नाईक ज्यांनी या सामन्यातील खूप सुरेख असा झेल पकडला होता तेच गोलंदाजीसाठी सज्ज झाले. खूप चांगला फिटनेस त्यांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळतोय. 7 अशी धावसंख्या. प्रत्येक चेंडूवर 1 अशी धाव. इथे मात्र खूप सेन्सिबल क्रिकेट खेळले जाते. बघा चांगल्या चेंडूला सन्मान देणं हे चांगल्या क्रिकेटपटूचं लक्षण आहे. आणि खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते आणि हेच क्रिकेट आहे. चांगल्या चेंडूचा सन्मान आणि खराब चेंडूचा समाचार तुम्हाला घेता आला पाहिजे हे झाला कळतं तो खरा क्रिकेटपटू. आणि खूप चांगली फलंदाजा दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. संख्या 7 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच 7 हा अंक जरी आपण पाहिला डोळ्यासमोर महेंद्रसिंग धोनीचा जर्सी क्रमांक आपल्याला डोळ्यासमोर येतो ज्याची निवृत्ती मात्र भारतीय क्रिकेट बीसीसीआयने केलंय. 7 क्रमांक हा निवृत्त झालाय यावर्षी त्यांनी जाहीर केलं. पुन्हा एकदा यावेळी मात्र पिचिंग मात्र थोडीशी ऑफसेटच्या बाहेर येते. संतोष याने ते हेरला आणि चेंडू सोडून दिला. एक अतिरिक्त धाव आपल्याला येते. धावसंख्या आगीकूच करते 8 या धावसंख्येवर.
चेक विलास यावेळी मात्र शॉर्टपिच पद्धतीचा कट करण्याचा मनसुमा मात्र लावलाय. चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा ऑफ कटरचा मारा केलाय. एक चतुर गोलंदाज दिसतात, ऑप्टनचा मारा केलाय आणि विचकळत पाडलाय. फलंदाज संतोष यासाठी यावेळी मात्र मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात मिस टायमिंग स्ट्रोक, परंतु त्याच्या संघाला वाईटच्या स्वरूपात फायदा झालाय. धावसंख्या 9 या धावसंख्येवर आगेकूच करतोय. माफ करा, 10 अशी धावसंख्या होते, 10 अशी धावसंख्या होते. चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज. यावेळी मात्र खूप सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळते आणि बॉक्स टाईप चिकी रन घेण्याचा प्रयत्न इथे मात्र डॉट चेंडूची सांगता होते. खूप चांगला क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळते पॉइंट मध्ये. आणि चेंडू समोर चेंडू गेल्यानंतर लागलेला धाव घेण्याचा मनसुबा उधळून लावलाय. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा यावेळी कमालीचं चेंडूच्या हाताने ते केलं जाते, पूर्णपणे ब्लॉक केलंय. असं वाटतं की हे चेंडू अतिशय सिंपल आहेत, परंतु नाही. त्या चेंडूमध्ये ऑफ कटर आणि लेग कटर हे दोन अस्त्र आपल्या मनगटातून मात्र विलाजी यांनी बाहेर काढले आहेत. खूप चांगली पिचिंग, दर्जेदार गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळते. वेल डन. नक्कीच खूप प्रभावित करतायत विलास. शेवटचा चेंडू यावेळी मात्र फाईन लेगच्या दिशेला फटका जरूर चांगला आहे. एक धाव तर तिथे सहजरित्या मिळते, 2 धावा तिथे मिळतील का? नक्कीच नाही, कारण खूप चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळते. एकच धावावर समाधान. 2 षटकांची समाप्ती आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर मात्र कॉप्स 11 संघ जाऊन पोहोचतोय 2 गडी बाद 11 या धावसंख्येवर. माफ करा, 1 गडी बाद 11 या धावसंख्येवर. तर 2 षटकांची समाप्तीच्या खेळानंतर आपण जर पाहिलं, खूप शिस्तबद्ध अशी गोलंदाजी पाहायला मिळाले. सुरुवातीचे षटक जर हातावर प्रतीक याने केवळ 5 धावा खर्च करत एक मौल्यवान गडी त्यांनी बाद केला होता आणि तशाच पद्धतीचं गोलंदाजी मात्र विलासजी यांनी केलं. 7मध्ये एक मौल्यवान गडी त्यांनी बाद केला. माफ करा, कोणताही गडी त्यांनी बाद केलेला नाहीये, परंतु खूप चांगलं गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं. या मैदानावर जर तुम्हाला चांगला संघर्ष करायचा असेल तर नक्कीच 30 चेंडूत 40 धावा करणं क्रमप्राप्त आहे. पाहायचे सुरुवात तर दोन्ही संघाकडनं खूप चांगली झालेली आहे. गोलंदाज गोलंदाजीसाठी सज्ज होताना दिसतोय. गोलंदाज आकाश. यावेळी मात्र जोरदार अपील, पंचांचा इशारा मात्र गोलंदाज नाबाद असणार आहे. फसवे अपील म्हणावं लागेल आणि खूप हसरा चेहरा आपण पाहू शकता आकाशचा. त्यालाही माहित होतं की आपलं अपील जे आहे ते फसवे अपील आहे. पंचांच्या भूमिकेत मात्र 14 नंबरची जर्सी परिधान केलेला राणे खूप चांगली पंचगिरी आतापर्यंत पहिल्या 2 सामन्यात आपल्याला पाहायला मिळाले. खूप कठीण कार्य असतं क्रिकेटच्या या खेळामध्ये, कारण एक डिसिजन सामन्याचं भवितव्य ठरवत असतं. या दृष्टीने खूप चांगली कामगिरी आतापर्यंत राहिली आहे. स्पोर्ट फॅमिलीची संपूर्ण टीम लाईव्ह प्रक्षेपण करते. मात्र पुन्हा एकदा खूप चांगली चिकी रन इथे पाहायला मिळते आणि संतोष यांचं पुन्हा एकदा कौतुक करावं लागेल. काय कमालीची धाव ते मात्र घेत आहे. धावांसाठी त्यांची झालेली धावाधावाने तोमा आपण पाहू शकता. धावीच्या स्वरूपात जरूर धावा आल्या. धावा कशाही होत त्या येणं महत्वाचं आहे. एक धाव अतिशय महत्वाची आहे. धावसंख्या इथे मात्र जाऊन पोहोचते 12 या धावसंख्येवर कॉप्स 11 संघाची. पुढे एकदा आकाश गोलंदाजीसाठी सज्ज होताना तिसरा चेंडू घेऊन इथे मात्र जोरदार हिट केलाय. चांगला फटका दिसतोय. चेंडू झाडाला लागून पुन्हा एकदा मैदानाच्या आत 2 धाव घेण्याची संधी. तू मे आणि त्यानंतर मात्र चांगला थ्रो. जोरदार अपील जरूर झालं होतं, परंतु पंचांनी ते फेटाळून लावले. एकच धावावर समाधान. या 1 धावांची धावसंख्या मात्र 13 या धावसंख्येवर आगेकूच करताना आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगली गोलंदाजी आकाश मार्फत आपल्याला पाहायला मिळते. नक्की
नक्कीच प्लेवर ब्लॉक पद्धतीची खेळपट्टी आहे. या खेळपट्टीवर नक्कीच फलंदाजी करणं तितकंसं सोपं नाहीये, परंतु चेंडूचा अनियमित बाउन्स आपण सकाळपासून पाहतोय. यावेळी मात्र स्लोवर वन पद्धतीचा कमालीचा चेंडू इथे मात्र पाहायला मिळतोय. इथे मात्र जोरदार अपील फलंदाजाला माघारी परतावं लागणार आहे. नॉन स्ट्रायकर फलंदाजाची निराशा आपण स्पष्टपणे पाहू शकता, कारण काहीच गरज नव्हती. त्यालाही जाणलंय आपली विकेट किती महत्वाची होती या क्षणी, परंतु क्रिकेटमध्ये योग्य क्षणी माघारी परतणं तितकंसं महत्वाचं असतं. तो निर्णय मात्र घेता आलेला नाहीये आणि एक रनआउटच्या स्वरूपात एक आत्मघाती निर्णय फलंदाज घेतोय. धावचीच्या स्वरूपात नव्याने आलेला फलंदाज सचिन. नक्कीच क्रिकेट विश्वात भारतरत्न सचिन आणि आपल्या कांदिवली परिसरात मात्र या सचिनची चर्चा होईल का? एकानं तर विश्व गाजवलंय. आज कांदिवली पोलीस लाईनची ही स्पर्धा गाजवेल का पाहायचंय, त्याच्याकडेही नजर असणार आहे. गोलंदाज आकाश यावेळी मात्र पुन्हा एकदा जोरदार अपील तिथे होते. एस्टेनचं मला वाटतं वेग घेते फलंदाज होते. त्रिफळाची संतोषी छोटी खाणी धावसंख्या करत तंबूच्या आशयाला परतते. मी आधीच म्हटलं होतं पाच चेंडूची समाप्ती झाली. आकाशचा जर गोलंदाजीचा आणि यानंतरचा जर गडी बाद केला तर 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. सागर जाधव यासकडून पाहायचं आहे 200 रुपयाचं पारितोषिक मिळेल का? फलंदाजाने ते 200 रुपयाचं पारितोषिक आपण गोलंदाजाला द्यायचं नाहीये हे ठरवलेलं आहे. चेंडू जाते निर्धाव. 3 षटकाची समाप्ती आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर कॉप्स 11 संघाची धावसंख्या होते 13. तर एकंदरीत नक्कीच गोलंदाजाने या सामन्यात पूर्णपणे वर्चस्व गाजवलंय असं म्हणायला काही हरकत नाहीये. 3 षटकांची समाप्ती आणि केवळ 13 धावसंख्या धावसंख्येवर आपण धावू शकता. धावांचा वेग वाढवण्याची गरज आहे. नक्कीच इथे नव्याने आलेल्या फलंदाजांना काहीतरी करून दाखवावं लागणार आहे. भारत चेंडू ते कमीत कमी 15 ते 20 धावसंख्या येणं अपेक्षित आहे एक चांगल्या फाईटसाठी. तर नक्कीच सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात. जर्सी क्रमांक 4 क्रमांकाचा गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना दिसतोय. नक्कीच गोलंदाज गजा गोलंदाजीसाठी कमालीचा टर्न पाहायला मिळाला. अनप्लेएबल डिलिव्हरी. नक्कीच शेनवॉनची आठवण आहे या टर्नद्वारे. किंग ऑफ स्पिन म्हणून ज्याला ओळखलं जातं त्याची आठवण करून देतोय गोलंदाज गजा. पुन्हा एकदा यावेळी पुन्हा एकदा काय कमालीची चेंडू हाताळाने. पहिला चेंडू लेग स्पिन आणि तदनंतर मात्र टॉप स्पिन. फिरकी गोलंदाजीची खाण आपल्या मनगटातली जादू मात्र गजा आज आपल्या या मैदानात दाखवतोय. यावेळी मात्र वेग वाढवण्याच्या प्रयत्नात नियंत्रण कुठे ना कुठे विस्कटलेलं होतं. एक वाईट चेंडूचा मारा इथे पाहायला मिळतोय. नक्कीच प्रभावी 2 चेंडू आपल्याला पाहायला मिळाले गोलंदाज गजायस कडून. तिसरा चेंडू जरूर वाईट होता. यावेळी मात्र जागा बनवून मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत जरूर आहे. झेल घेण्याची तिथे नामी संधी आहे. झेल सुटला जातोय आणि एकच धाव तिथे मिळली जाते. पुन्हा एकदा मिसफील्ड परंतु चांगला बॅकअप तिथे बॅकवर्ड पॉइंटचा जो नन्ना मुन्ना क्षेत्ररक्षक आहे. नक्कीच गजाचं कौतुक करावं लागेल. खूप चांगली गोलंदाजीची हाताळणी त्याच्या मार्फत पाहायला मिळते. मोठे फटके मारण्याची कोणतीच संधी मात्र फलंदाजांना ते देत नाहीये. नक्कीच यावेळी पुन्हा एकदा आपल्या फिरकीने मात्र फलंदाजाची गिरकी घेतोय गोलंदाज गजा.
या षटकातील जवळजवळ 3 चेंडू त्यांनी यष्टीरक्षकाकडे सोपवल्यात. यावरून त्याच्या गोलंदाजीचा दर्जा आपल्याला पाहायला मिळतोय. खरंच गजाची गोलंदाजी खेळणं सोपं नाहीये. लालच देत आहेत यावेळी मात्र खूप चांगला फटका. पंचांचा इशारा 1 धावान करता. धावसंख्या मात्र पुढे सरसावते 16 या धावसंख्येवर. नक्कीच टेनिस क्रिकेटमध्ये चेंडू वळवणं सोपं नाहीये, कारण जड चेंडू असतो 140 ग्रॅमचा आणि या 40 ग्रॅमच्या चेंडूवर चेंडू वळवणं ही कला आहे आणि त्या कलेचा कलाकार मात्र गजा आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळते. षटकाची मला वाटतं समाप्ती, षटकांची समाप्ती आणि धावसंख्येचा धावफलक जाऊन पोहोचतोय 3 गडी बाद 17. तर नक्कीच पहिला सामना गाजवला होता. गोलंदाज रवी जवळजवळ 300 रुपयाचं पारितोषिक त्याने पटकावलं होतं सागरजी जाधव याचकडून. आणि तदनंतर मात्र सामन्याकडे वळूयात. पहिलं यशस्वी षटक ज्या गोलंदाजाने हाताळलं होतं तो गोलंदाज प्रतीक पुन्हा एकदा सज्ज होताना दिसतोय. यावेळी मात्र बॅटचे आउटसाइड एज, तिथे मात्र यष्टीरक्षक कोणतीही चूक करत नाहीये. मागच्याही सामन्यात असंच काहीसं चित्र. आपला पहिला गडी यष्टीरक्षकाच्या हातात देणं फलंदाज बाद झाला होता आणि तोच गोलंदाज तोच क्षेत्ररक्षक खूप चांगलं यष्टीरक्षण विलाजी यांच्या मार्फत धावा वाढवण्याच्या प्रयत्नात मात्र तू चल मी आया अशीच काहीशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते कॉप्स 11 संघाकडून. नक्कीच इथे कोणताही संघ हरणार अथवा कोणताही संघ जिंकणार नाहीये. इथे आपली कांदिवली पोलीस लाईन विभाग जो आहे तो जिंकणार आहे. सागरजी जाधव याचकडून प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचा पारितोषिक आहे, परंतु हा विकेट सोडून जो फलंदाजीला आलेला आहे तर नक्कीच पुन्हा एकदा यावेळी मात्र कमालीचा इथे स्ट्रोक पाहायला मिळतोय. चौथी कव्हर्स मध्ये पंचांचा इशारा 1 धावान करता. यानंतरच्या प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे सागरजी जाधव याचकडून. नक्कीच आज सकाळपासून मला वाटतं सागरजी जाधव यांनी सर्वच खेळाडूंना ऊर्जा देण्याचं काम केलंय. प्रत्येक षटकारासाठी म्हणा विकेटसाठी म्हणा त्यांच्याकडून पारितोषिकांची मेजवानी आपल्याला दिवसभरात यावेळी मात्र सुंदर असा चेंडू कट केला. चेंडू टप्पा मारल्यानंतर मात्र बाहेरच्या दिशेला वळण घेतोय. एक निर्धाव चेंडू, कमालीची गोलंदाजी. आणि हल्लीच्या क्रिकेटमध्ये लेफ्ट हँडर गोलंदाजाला फार मोठ्या प्रमाणात मागणी आहे, कारण नैसर्गिकरित्या उजव्या फलंदाजांना चेंडू कट करण्याची क्षमता या लेफ्ट हँडर गोलंदाजांमध्ये असते. तोच गोलंदाज प्रतीक. यावेळी पुन्हा एकदा फटका चांगला आहे, पाहायचंय धाव घ्यायचे जोपर्यंत पंच इशारा करत नाहीयेत. इथे मात्र आपल्या आवडत्या देवस्थानाला शंभूराजाला मानवंत देण्यासाठी धाव घ्यायचे जोपर्यंत पंचांचा इशारा येत नाहीये. धाव घेण्याचा प्रयत्न मात्र इथे असफल ठरतोय. मी आधीच म्हटलं पंचांचा इशारा जोपर्यंत येत नाहीये धाव घ्यायची आहे. पाहायचं इथे अंतिम निर्णय 1 की 2 धाव. पंचांना विनंती असेल धावा किती? 2 धावा इथे परिपूर्ण केल्या जात आहेत आणि तिसरी धाव घेण्यावेळी फलंदाज स्वरूपात बाद होतोय. गोलंदाज प्रतीकेचा यावेळी जोरदार फटका. यावेळी मात्र स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करता. इथे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न खरं तर करायला हवा आहे, कारण शेवटचं षटक आहे. धावा येणं इथे फार महत्वाचं आहे. ऍटलिस्ट तो प्रयत्न करणं फार गरजेचं आहे, परंतु फलंदाज सचिनचा कोणताही मनसुबा दिसत नाहीये. इथे मात्र कोण रनआउट फलंदाज तंबूच्या आश्रयाला इथे पाहायला मिळत आहेत. अजूनही 1 चेंडू या षटकातील शिल्लक आहे. धावसंख्या मात्र 20 या धावसंख्येवर स्थगित आहे.
एक चेंडूंचा खेळ बाकी आहे. पहिल्या चेंडूवर गडी बाद, दुसऱ्या नंतर एक धाव, तिसरा चेंडू निर्धाव, चौथ्या चेंडूवर 2 धावांनी विकेट, पाचवा चेंडू रनआउट. तर एक चेंडू मला वाटतं बाकी आहे या षटकातील. धावसंख्या 20 या धावसंख्येवर जवळजवळ 5 गडी बाद झालेत. एक चेंडूचा खेळ अद्याप बाकी आहे. बघा, पहिला चेंडूवर विकेट, दुसऱ्या चेंडूवर एक धाव, तिसरा चेंडू डॉट, चौथ्या चेंडूवर 2 धावा आणि गडी बाद, पाचवा चेंडू विकेट. तर धन्यवाद सहकार्याबद्दल गजा 11 संघ. तर इथे प्रतीकने मात्र हे सत्र गाजवलं असं म्हणायला काही हरकत नाहीये. तर एक चेंडू शिल्लक आहे पाहायचं. या शेवटच्या चेंडूवर कोणता मोठा फटका पाहायला मिळेल का? नव्याने आलेला या मात्र यॉर्क पद्धतीचा चेंडू, कमालीचे चेंडू हाताळणे आणि बॅक टू बॅक लागोपाठच्या 3 चेंडूवर 3 रनआउट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर पहिलं सत्र आपल्याला संपुष्टात पाहायला मिळते. गजा 11 संघ पूर्णपणे इथे मात्र हावी ठरतोय या सामन्यात आणि 20 धावांवर रोखून ठेवल्या आणि 21 धावांचं लक्ष्य, विजयी लक्ष्य असेल गजा 11 संघासमोर. ती चेंडूत 21 धावांचं लक्ष्य असणार आहे. तिसरं 2 धावांचं, चौथं षटक 4 आणि शेवटचं षटक 3 धावांचं होतं. तर अशा 20 धावा आणि 21 धावांचं लक्ष्य आहे. नक्कीच लीग पद्धतीची स्पर्धा. आपण मोठमोठ्या स्पर्धा जशा YouTube लाईव्ह बघता तशीच व्यवस्थाही आम्हाला वाटतं आयोजकांतर्फे करण्यात आलेली आहे स्पोर्ट फॅमिलीच्या माध्यमातून. जी कोणी पोलीस बांधव प्रत्यक्षरित्या हा सामना पाहू शकत नसाल तर तेही घर बसल्या आपल्या मोबाईलवर, टेलिव्हिजन स्क्रीनवर ही स्पर्धा जी आहे त्याचा लाईव्ह स्पोर्ट्स फॅमिलीच्या माध्यमातून पाहू शकता. तुम्हाला फक्त टाईप करावं लागेल KPL 2023 आणि नक्कीच या स्पर्धेचं सुंदर चित्रीकरण आपण पाहू शकतो. नक्कीच या मुंबई सारख्या जागतिक शहरामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखणारी पोलीस यंत्रणा, ज्यामुळे सर्वसामान्य नागरिक मात्र सुरक्षेचा श्वास घेत असतात, त्याच मुंबई पोलीस वसाहतीतील एक मुख्य वसाहत कांदिवली पोलीस लाईन मधील सर्वच क्रिकेट बांधवांचं हार्दिक असं स्वागत आहे. नक्कीच मी सुद्धा माहीम येथील पोलीस कॉलनीत शाळेमध्ये होतो आणि असंख्य मित्र माझे पोलीस कॉलनीत राहत होते. जेव्हा जेव्हा मी त्या शाळेला भेट देतो नक्कीच त्या आठवणी त्या हृदयाशी जपलेल्या असतात लहानपणापासून. ते पाहून मात्र कधी कधी डोळ्यातून अश्रू तरळतात. या कॉलनीमधील कित्येक अशी कुटुंब आहेत जे आता मात्र राहत नाही आहेत, परंतु क्रिकेटच्या माध्यमातून आज उपस्थित राहिलेले आहेत. त्या सर्वच आजी माजी पोलीस बांधवांचं, रहिवाशांचं हार्दिक असं स्वागत आहे. नक्कीच आपल्या जुन्या आठवणी, आपली जुनी संस्कृती जपण्यासाठी केलेला हा एक सुंदर असा प्रयत्न. कांदिवली पोलीस लाईन प्रीमियर लीग 2023-24चं हे 6वं पर्व. या 6व्या पर्वात सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक असं स्वागत. या स्पर्धेतील दुसरा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता.
दोन तुल्यबळ संघ एका बाजूला आपण पाहू शकता. गजा 11 संघ यांनी मात्र प्रथम गोलंदाजी करून 20 धावांवर रोखलंय आणि 21 धावांचं लक्ष घेऊन सलामीचे दोन फलंदाज नाईक आपण स्ट्राईक एंडला पाहू शकता आणि नॉन एंडला अजिंक्य पाटील. दोन बिनीचे फलंदाज गोलंदाज सज्जीसाठी. यावर मात्र काय कमालीचा ड्राईव्ह, पहिला चेंडू इथे पहिल्याच चेंडूवर मात्र फलंदाज तंबूच्या आश्रयाला परततोय. काय कमालीचा झेल टिपला जातोय, जोरदार सेलिब्रेशन इथे मात्र केला जातोय. पहिल्या चेंडूवर जेव्हा फलंदाज बाद होतो त्याला गोल्डन डक असं म्हटलं जातं, दुसऱ्या चेंडूवर त्याला सिल्वर डक आणि तिसऱ्या चेंडूवर जेव्हा बाद होतो तेव्हा त्याला ब्रांज डक असं म्हटलं जातं. फलंदाज इथे मात्र पहिल्या चेंडूवर गोल्डन डकचा शिकार होतोय आणि खूप चांगली सुरुवात गोलंदाज शिवा आपल्या संघाला देतोय. त्यांचा संघ आधीच बॅकफुटवर आहे, परंतु ह्या सामन्यात वर्चस्व मिळवण्यासाठी त्यांना गडी बाद करणं फार गरजेचं आहे आणि ती गरज ओळखून गोलंदाज शिवा मात्र पहिल्या चेंडूवर यश मिळवून देतोय. विलजी नंतर जागा घेण्यासाठी मात्र येतो अक्षय साळवे ऑन द स्ट्राईक. पुन्हा एकदा पहिलं षटक खूप चांगलं आहे ना, सुरुवात चांगलं होणं फार गरजेचं आहे. शिवा यावेळी मात्र कमालीचा फटका इथे मारला जातो. या स्पर्धेतील पहिला षटकार पाहायला मिळेल का नाही, झाडाचा मात्र तिथे वेध घेतला जातोय. पंचांचा इशारा मात्र येतोय. या स्पर्धेतील एक खणखण आणि सणसणीत चौकार पाहायला मिळतोय. फलंदाज अक्षय साळवे याच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. नक्कीच या दिवसातील एक मोठा फटका चौकारच्या स्वरूपात तो मान मात्र अंदाजाला मिळालाय. कमबॅक केलाय यावेळी मात्र सेन्सिबल क्रिकेट पहा. एक मोठा फटका आल्यानंतर मात्र सन्मान दिले गोलंदाजाच्या चेंडूला. खूप चांगली पिचिंग पाहायला मिळाली. यावेळी मात्र स्लोवरमन पद्धतीचा पहा काय इथे पिचिंग पाहायला मिळते आणि इथे मात्र पंचांचा इशारा, चेंडू वाईट म्हणून घोषित केलाय. तर नक्कीच पाहायला गेलं तर खूप चांगला चेंडू होता, परंतु आधीच म्हटल्याप्रमाणे ही खेळपट्टी जी आहे ती पेवर ब्लॉकची आहे, त्यामुळे नक्कीच चेंडू जर गॅप मध्ये पडला तर चांगला चेंडू म्हणता म्हणता त्या चेंडूने उसळी कधी केली हेही आपल्याला कळालेलं नाही. वाईट चेंडू पाहायला मिळतोय. शिवायचा पुढचा चेंडू यावेळी मात्र कट करण्याचा प्रयत्न, चेंडू गॅप मध्ये आहे. एक धाव तर तिथे सहजरित्या मिळते आणि एकच धावावर समाधान मानावं लागणार आहे. धावसंख्येवर 6 धावसंख्या धावफलकावर लागली जाते. नक्कीच अजिंक्य स्ट्राईक एंडला आपण त्याला पाहू शकता. या मात्र सुरेख असा चेंडू पाहायला मिळाला. कमालीची पिचिंग पाहायला मिळाली. चेंडू मध्ये टर्न तर होताच, परंतु पिचिंग बघा ब्लॉक होल मध्ये चेंडू टाकलेला आणि त्याला यश मिळालं. थोडासा यॉर्क पद्धतीचा फुलर लेन पाहायला मिळाला गोलंदाज शिवायस कडून. इथे मात्र विकेट्स येणं फार गरजेचं आहे कॉप्स 11 संघासाठी. पुन्हा एकदा खूप सुरेख असा फटका थ्रू दी फाईन लेगच्या दिशेला दुसऱ्या माळ्यावर. पंचांचा इशारा, केवळ एक धाव. धावसंख्या मात्र आगेकूच करते 7 या धावसंख्येवर. षटकाची समाप्ती होते, धावसंख्या जाऊन पोहोचते गजा 11 संघाची. एक गडी बाद 7 अशी धावसंख्या. 21 धावांचं विजयी लक्ष असते. 24 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज आहे. आणि इथे मात्र गोलंदाजीसाठी मिस्टर खाडे PSI या मोठ्या पदावर कार्यरत आहेत. कमालीचा वेग पाहायला मिळाला पहिल्या चेंडूवर. दिशा मात्र थोडीशी चुकीची जरूर होती, परंतु हे चेंडू जर मिडल लेंथवर जर राहिले तर फलंदाजीसाठी ते घातक ठरू शकतात.
नक्कीच एक उच्चपदस्थ व्यक्तिमत्व या स्पर्धेसाठी आपल्याला लाभलेले आहे. गोलंदाज श्रीयुक्त खाडे यांना पाहू शकता आपण मैदानाच्या आतमध्ये. मी आधीच म्हटलं होतं जर पिचिंग मध्ये झाली या गोलंदाजीची तर हा गोलंदाज घातक ठरू शकतो. कमालीचा वेग पाहायला मिळाला या स्पर्धेतील. मला वाटतं वेगवान गोलंदाजांपैकी एक असा उल्लेख करावा लागेल श्रीयुक्त खाडे. खूप चांगल्या टप्प्याची हाताळणी या चेंडूवर मात्र झालेली आहे. विकेटची गरज आहे, विकेट टेकर इथे बनावं लागणार आहे. ती जबाबदारी मात्र आपल्या खांद्यावर घेतली आहे. यावेळी मात्र लेग कटरचा मारा, चेंडूचा फटका मात्र चांगला जरूर आहे. पंचांचा एक होता. बघा बॉक्स टाईप पद्धतीचं हे मैदान आहे आणि या मैदानावर चेंडू हवेत जरी गेला तरी फलंदाज सुरक्षित ठरू शकतो, कारण शॉर्टेज फॉर्मॅट आहे सीमारेषेचा. कारण मुंबई म्हटली की प्रत्येक जागेसाठी धावा धाव. 2 धाव, पंचांचा इशारा. 1 की 2 धाव? 2 धावा. चला या 2 धावांनीची धावसंख्या जाऊन पोचते 10. या धावसंख्येवर 11 धावांची गरज आहे. यावेळी पुन्हा एकदा खूप चांगला सन्मान दिला फलंदाजाने थ्रू दी बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेला. 1 धाव तिथे मिळते. हे मात्र खूप सेन्सिबल क्रिकेट खेळतोय. बघा चांगल्या चेंडूला सन्मान देतोय आणि खराब चेंडूचा तो समाचार घेतोय. आणि हेच क्रिकेट, जशी संघाची गरज तशा पद्धतीची फलंदाजी. पुन्हा एकदा यावेळी लेग कटरचा मारा, काय कमालीचा चेंडू हाताळणी किती केली जाते. खूप संतोष राजे यांच्या मार्फत. आणि कसलेला न मुरलेला गोलंदाज, खूप चांगला वेग इथे पाहायला मिळते. सोपं नसतं टेनिस चेंडू जलद गतीने टाकणं. यावेळी मात्र जोरदार हिट करण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळतंय. कमालीचं क्षेत्ररक्षण. 1च धावावर समाधान. धावसंख्या आगीकूच करते 12. या धावसंख्येवर 12 हा अंक जर पाहिला तर नक्कीच भारताचा ख्यातनाम खेळाडू युवराज सिंगची आठवण येते. ज्या युवराज सिंगने मात्र 2 मौल्यवान विश्वचषक भारताला जिंकून दिले होते. त्याचा जर्सी क्रमांक 12. पुन्हा एकदा जोरदार हिट करण्याचा प्रयत्न संतोषजी यांच्याकडनं. चूक जरूर होते परंतु चुकीचा बॅकअप. निर्णूची सांगता मात्र हाताकडनं 5 धावा त्यांनी बहाल केल्यात. त्याचा धावफलक 12 या धावसंख्येवर. आता केवळ 9 धावांची गरज आहे. इथे काहीतरी वेगळं करावं लागणार आहे. क्षेत्ररक्षण थोडंसं वेगळं सजवावं लागणार आहे. फलंदाजावर दबाव टाकावा लागणार आहे. 12 अशी धावसंख्या, 9 धावांची गरज आहे. तर नक्कीच इथे काहीतरी वेगळं करावं लागणार आहे. गडी बाद करावे लागणार आहेत. कारण दोन्ही फलंदाज आतापर्यंत सेट झालेत असं म्हणायला काही हरकत नाहीये. आरामात 1-1 धावा मिळवत आहेत. कोणतंही प्रेशर त्याच्या फलंदाजीतून जाणवत नाहीये. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज. यावेळी फटका फसलाय, चेंडू हवेत आहे. फलंदाज तिथे मात्र बाद होणार आहे आणि इथे मात्र गोलंदाजाला पहिल्याच चेंडूवर यश मिळतंय. खूप चांगलं सेलिब्रेशन इथे मात्र केलं जात आहे. गोलंदाज मिस्टर काळे आल्या आल्या आपल्या संघाला मात्र मोठं यश मिळवून दिलंय. सलामीला आलेला फलंदाज अजिंक्य मात्र फार मोठी प्रभावी कामगिरी न करता तंबूच्या आश्रयाला परततोय. फलंदाजीसाठी फलंदाज दाखल होतोय. आकाश पवार, ज्याने खूप चांगलं गोलंदाजीचं पृथक्करण हाताळलं होतं. लागोपाठचे 2 गडी बाद करण्यात मात्र इथे मिस्टर काळे मात्र यश मिळवलं. एकदा काळे यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. खरोखर या वयात ही खूप चांगल्या फिटनेसचं प्रदर्शन. शेर बुढ़ा हुआ तो क्या हुआ, शेर जंगल का राजा ही रहता है, हे त्यांनी सिद्ध केलंय. ओल्ड इज गोल्ड असं म्हणायला काही हरकत नाहीये. लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 मौल्यवान गडी मात्र बाद केले आहेत. हॅट्रिकची संधी या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळेल का?
त्या दृष्टीने तिसरा अतिशय महत्वाचा चेंडू. इथे मात्र मंकड विकेट घेण्याचा प्रयत्न फसला जातोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यंदाच्या वर्षात मंकडिंग विकेट इलिगल डिलिव्हरी ठरवली गेलेली आहे. यावेळी मात्र वेग वाढवण्याच्या प्रयत्नात चुकांवर चुकी इथे मात्र पाहायला मिळते. 1+1 2 दुहेरी धावांचा बोनस इथे मात्र गोलंदाज काळे यांच्याकडून मात्र केला जातोय. संख्या आगे करते 14 या धावसंख्येवर. यावेळी मात्र खूप सेन्सिबल क्रिकेट या संघाचा मित्रमंडळ एका प्रमुख खेळाडू ज्याच्या नावानेच हा संघ बांधणी झालेली आहे गजा 11. गोलंदाजीत मात्र खूप चांगली कामगिरी. तदनंतर मात्र आता जबाबदारी वेगळी आहे फलंदाजीची. तो गुणवान खेळाडू गजाला आपण पाहू शकता. या मात्र लेगच्या दिशेला मारण्याचा प्रयत्न परंतु वाईट आहे. गजालाही ते माहीत होतं. चेंडू सोडून दिलाय. पहिल्या 2 सुरेख चेंडूनंतर मात्र मिस्टर काळे यांना लाईन अँड लेंथ लागणं फार गरजेचं आहे पाहायचं आहे. यावेळी मात्र खूप सुरेख पिचिंग पाहायला मिळालं. या टप्प्यावर त्यांनी गोलंदाजी करणं फार गरजेचं आहे. कारण पहिले 3 चेंडू जर पाहिले तर या टप्प्यावर त्यांनी 2 मौल्यवान गडी बाद केले होते. त्यानंतर मात्र चांगला कमबॅक. 3 चेंडू निर्धाव त्यांच्या गोलंदाजीतून पाहायला मिळाल्यात. चौथा चेंडू. यावेळी मात्र कमालीचा चेंडू इथे मात्र पाहायला मिळतोय. यावेळी मात्र चेंडू पटकन राईज झालाय. टप्पा तोच होता परंतु उसळी घेणारा हा चेंडू. कौतुक करावं लागेल मिस्टर काळे यांचं. 2 गडी बाद. बॅटच्या सहाय्याने आतापर्यंत कोणतीही धाव आलेली नाहीये. या षटकाचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. यावेळी पुन्हा एकदा खूप सुरेख असा फटका. इथे मात्र झेल घेण्याची संधी. व्हॉलीबॉल टाईपने चेंडू पास जरूर केलाय परंतु त्याच्या प्रयत्नासाठी नक्कीच कौतुक झालं पाहिजे या क्षेत्ररक्षकाचं. हा झेल जर टिपला असता तर नक्कीच त्याच्या संघाने खूप चांगलं कमबॅक केलं असतं. परंतु दुर्दैवाने क्रिकेटमध्ये जर आणि त्या शब्दाला महत्त्व नसतं. जे काही घडतं त्याला फार महत्त्व आहे. आणि षटकाची समाप्ती आणि 3 षटकाची समाप्ती धावसंख्या जाऊन पोहोचते 16 या धावसंख्येवर. आता 12 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज आहे. बघा अजून जर फलंदाजी करताना 7 ते 8 धावा जर असत्या ना तर या सामन्याची रंगत एका वेगळ्याच थरावर असते. त्यामुळे धावा जरी कमी झाल्या तरी शेवटचं षटक आपण जेव्हा पाहतो ना 1-1 धावा येणं फार महत्वाचं आहे. आता इथे 4 ते 5 धावा जर मदतीला असताना तर सामना एक वेगळ्या थराला जाऊन पोहोचला असता. तुर्तास 12 चेंडू 5 धावसंख्येची गरज. काय कमालीचा चेंडू हाताळणी झालाय गोलंदाज मिस्टर खाडे. या स्पर्धेतील एक वेगवान गोलंदाजांपैकी एक. खूप चांगली शरीरयष्टी, खूप चांगली लाईन अँड लेंथ आणि खूप चांगला रनअप त्यांच्या माध्यमातून हाताळला जातोय. यावेळी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या गोलंदाजीसाठी. सोपं नाहीये. दबावाखाली डॉट चेंडू टाकणं. कमबॅक करून देतोय आपल्या संघाला. 2 लागोपाठचे डॉट चेंडू. इथे मात्र गजा याला डोक्यावर बर्फ ठेवून फलंदाजी करावी लागणार आहे. कारण 5 धावा अजूनही विजयासाठी आवश्यक आहेत. त्यासाठी चेंडू शिल्लक असतील 10. आता मात्र एक वेगळीच उत्सुकता या सामन्याची. असं वाटलं होतं की हा सामना एक हाती संपेल परंतु गोलंदाजांनी जिद्द सोडलेले नाही. कमालीचे बॅक टू बॅक 3 लागोपाठचे निर्धाव चेंडू. नक्कीच खाडे यांच्या मार्फत पहिल्या सामन्यात रवी याने मात्र आपलं वैयक्तिक दुसरं षटक निर्धाव टाकलं होतं मेडन ओव्हर. त्या दृष्टीने खूप चांगली सुरुवात. इथे मात्र मिस्टर खाडे 3 लागोपाठचे डॉट चेंडू. पुढचे 3 डॉट चेंडू जर आले तर नक्कीच त्याचा संघ इथे खूप चांगल्या रीतीने दमदार कमबॅक करू शकतो. धावा इथे येत नाहीयेत. यावेळी मात्र कमालीचे बॅक टू बॅक 4 चेंडू जे आहेत ते यष्टीरक्षक आणि गोलंदाज यांची जणू काही प्रॅक्टिस चालू आहे की काय असंच काही चित्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता. काय कमालीची लाईन अँड लेंथ. नक्कीच सर्वांना प्रभावित केलं या गोलंदाजाने. आता मात्र धावांचं समीकरण 8 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. कमालीचा सामना रंगला जातोय या मैदानावर. कुणाला वाटलंही नव्हतं की 21 धावांचा माफक आव्हान असताना
8 चेंडू आणि 5 धावसंख्येवर. यावेळी मात्र सेन्सिबल क्रिकेट. पहा 4 चेंडू जरूर डॉट गेले आहेत, परंतु मी खेळपट्टीवर राहणार. जेव्हा कमजोर चेंडू मिळेल त्या चेंडूवर धाव घेणार. आणि गजाईच्या फलंदाजीचं कौतुक करावं लागेल, कारण दुसरा जर कोणी फलंदाज असता तर त्याने हा फटका मारण्यासाठी गेला असता, परंतु त्याने डोक्यावर बर्फ ठेवून शांत चित्ताने थ्रू दी पॉइंट्स रिजनला एक धाव जमवत आपला संघाचा धावफलक पुढे कसा जाईल, कारण इथे एक एक धाव अतिशय महत्वाची आहे. एक एक चूक महागात पडू शकतो. या क्षणाला चुकीला माफी नाही आहे, या फलंदाजाने जाणलंय. नक्कीच आता 7 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. इथे मात्र धावा वाचवाव्या लागणार आहेत कॉप्स 11 संघाला. आणि नक्कीच या सर्वच्या सर्व गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल मित्रांनो, कारण जवळजवळ यावेळी मात्र पुन्हा एकदा राजे मात्र इथे चूक करतायत. संधी आहे रनआउटची, तिथे संधी मात्र सोनं केलेलं आहे. गोलंदाजासाठी नक्कीच जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. या गोलंदाजाची गोलंदाजी आवडली असेल तर. केवळ एक धावा देत 4 डॉट चेंडूचा त्याने मारा केलेला आहे. नक्कीच कमालीची गोलंदाजी गोलंदाज खाडे यांच्या मार्फत. आता 6 चेंडूची गरज असेल 4. 6 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. पहा कॉप्स 11 संघाचा जर विचार केला तर जवळजवळ सर्वच्या सर्व गोलंदाज ज्येष्ठ आहेत आणि दुसऱ्या बाजूला तरुणांचा भरणा असलेला गजा 11 संघ. मी आधीच म्हटलेलं होतं, जसं दिसतं तसं नसतं आणि हे जग फसतं. यावेळी फसगत होईल का, कारण प्रेक्षकांना असं वाटलं होतं की हा सामना गजा 11 संघ आरामात जिंकेल, परंतु चित्र दिसत नाहीये. अजूनही सामना खूप बाकी आहे. 6 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज आहे. संतोष यांच्यावर मात्र गोलंदाजीची धुरा, त्यांच्यामध्ये क्षमता आहे हा सामना फिरवण्याची. खूप चांगले फिट अँड फाईन खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. मुंबईतील एका नामांकित स्पर्धा मेलविन मेमोरियल चषक, त्या चषकामधील मुख्य आयोजकांपैकी एक त्यांनी भूमिका दरवर्षी ते बजावित असतात आणि याही स्पर्धेसाठी त्यांचं विशेष असं हातभार राहिलेला आहे. तेच गोलंदाज संतोष राजे गोलंदाजीसाठी दाखल झाले आहेत. इथे मात्र या दोन्ही बॅटर्सना शांत चित्ताने फलंदाजी करावी लागणार आहे. संतोष यांना मात्र एक बेसिक पाळावं लागणार आहे. एक अचूक असा टप्पा त्यांना हाताळावा लागणार आहे. दोन्ही संघासाठी एकंदरीत करो या मरो वाली सिच्युएशन आहे. धाव घेणं अतिशय महत्वाचं आहे. धावा रोखणं कॉप्स 11 संघासाठी महत्वाचं आहे. 6 चेंडू निर्णायक 4 धावांची गरज आहे. सज्ज होतोय संतोष. फलंदाज प्रतीक. इथे मात्र मंकड विकेटचा प्रयत्न यशस्वी होतोय आणि आंतरराष्ट्रीय नियमानुसार मी आधीच म्हटलं होतं मंकड विकेटची विकेट ग्राह्य धरली जाणार आहे. पहिलाच मोठा झटका बघा. पुराणा चावल, जुनं तांदूळ जितकं जुनं असतं त्याला तितकाच भाव असतो. जुनी वाईन जितकी जुनी असते ती अधिक मौल्यवान असते. चेंडू तर काउंट असणारच आहे. रविचंद्रन अश्विनची आठवण करून देणारा मंकडिंग विकेट. कमालींचं प्रेझेन्स ऑफ माइंड, बुद्धी चातुर्य काय असतं संतोषजी याने पहिल्याच चेंडूवर दाखवून दिलंय. 5 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. आता मात्र इथे गजा 11 संघाला विचार करण्याची गरज आहे. पूर्णपणे कमबॅक केलंय कॉप्स 11 संघाने. इथे मात्र थोडीशी चूक करतायत संतोषजी. चेंडू मधल्या पिचिंग वर करणं फार गरजेचं आहे. चेंडू जरूर चांगला होता, परंतु दिशा मात्र थोडीशी चुकीची होती. एक अतिरिक्त धाव. तीन धावांची गरज. यावी मात्र मोठा फटका. एक संघ थोडासा टाकतोय. त्यासाठी चेंडू शिल्लक असतील 4 चेंडू आणि 2 धावांची गरज. क्षेत्ररक्षक जर अजून जवळ आले तर नक्कीच एक मोठा दबाव टाकला जाऊ शकतो. पाहायचंय. 4 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. यावेळी मात्र कमालीचा एक पॉवरफुल स्ट्रोक पाहायला मिळतोय. अतिशय महत्वाची धाव आपल्याला बॅटर्स अभिजित पाहायला मिळते. आता केवळ
आता फक्त धावांची गरज आहे. 3 चेंडू आणि 1 धावांची गरज. 3 चेंडू आणि 1 धावांची गरज आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 6 चेंडू आणि 2 धावांचा बचाव ग्लेन मॅक्सवेलने T20 सामन्यामध्ये एक बॅलेटेरल सिरीज होती पाकिस्तान संघाविरुद्ध 2015 साली, त्याची आठवण मात्र या सामन्याद्वारे. 3 चेंडू 1 धावा आणि ती 1 धावा मात्र नक्कीच. परंतु या गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजाचा कौतुक करायला पाहिजे. चारही गोलंदाजाचा नक्कीच टाळ्याचा गजर झाला पाहिजे, कारण 21 धावांचा माफक लक्ष असताना त्यांनी चुरशीची लढत मात्र या सामन्यामध्ये दिली आहे आणि सर्वच क्रिकेट रसिकांचं मन जिंकलंय. दोन्ही संघांचं खूप
तर नक्कीच आपल्या या साठी एक आपल्यातून दिवंगत झालेले कैलासवासी सुनीलजी माने यांना आपण थोड्याच वेळात श्रद्धांजली अर्पित करत आहोत. तरी आपल्या सर्व क्रिकेट बांधवांना विनंती असेल आपण श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी स्टेजपाशी जवळ यायचे. कैलासवासी सुनीलजी माने यांना आपण एक भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करीत आहोत. तरी आपण स्टेजच्या जवळ शांतचित्तात 2 मिनिटं उभं राहून त्यांना श्रद्धांजली अर्पित करायची आहे. तर तसेच मैदानातील सर्वच उपस्थित बांधवांना विनंती आहे, चला आपण आपल्याच दिवंगत व्यक्तिमत्वाला अर्थातच कैलासवासी सुनीलजी माने सरांना आपण श्रद्धांजली अर्पित करूयात. ओम शांती ओम. बांधवांनी केलेल्या सहकार्याबद्दल नक्की कैलासवासी सुनीलजी मानेंचा जर विचार केला तर नक्कीच आपल्या विभागातील एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व. तर नक्कीच एक खूप चांगली अशी संकल्पना आपण मैदानाच्या आतमध्ये आपल्या सर्वच क्रिकेट बांधवांकडनं एक आदरणीय व्यक्तिमत्व जे आपल्याला मात्र या जगातून सोडून गेलेत कैलासवासी सुनीलजी माने यांना आपल्या या सर्वच खेळाडू आणि आयोजकांतर्फे मानवंदना देण्यात आलेली आहे. नक्कीच या केपीलच्या जे 6 पर्व झाले होते त्यामध्ये एक चांगलं हातभार लावणारं व्यक्तिमत्व, उत्कृष्ट पंच आणि एक चांगले खेळाडू अशी त्यांची ओळख आहे आणि एक मोठं व्यक्तिमत्व होतं. नक्कीच त्यांची ही आठवण या स्पर्धेच्या निमित्ताने आणि त्यांना खूप चांगली मानवंदना मात्र सर्वच बांधवांकडून देण्यात आलेली आहे. तर खेळाला आपण लागलीच सुरुवात करणार आहोत. सुरुवातीचे 2 सामने खूप चांगले चुरशीची झाडे असं म्हणायला लागेल. पहिल्या सामन्यात रवी 11 संघाने एकहाती सामना जिंकला होता. दुसऱ्या सामन्यात मात्र गजा 11 संघ चुरशीच्या सामन्यात विजय मिळवून गेला आणि एक मजबूत दावेदारी मात्र या गटामध्ये पेश केली आहे. तर नक्कीच आयोजकांना ही विनंती असेल की आपण कॅमेरामॅनसाठी छत्रीची व्यवस्था करायची आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी जेणेकरून कॅमेरा अँगल जो आहे तो व्यवस्थितरित्या आपल्याला टिपता येईल. तर नक्कीच आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहू शकता. खूप आकर्षक असा चंदेरी चषक आपण स्क्रीनवर पाहू शकता. सर्वांचंच लक्ष वेधून घेतोय. खरं म्हणायला गेलं तर ही स्पर्धा
आयोजित करण्याचा एकच मनसूबा आहे, कारण आपलं ही जी वसाहत आहे आपल्या जिव्हाळ्याचा विषय राहिला आहे. लहानपणापासून आपण इथे आनंदाने खेळलो, अनेक आनंदाचे सुखदुःखाला आपण एकत्र आलो आणि ती ही वसाहत मात्र या वर्षीपासून मला वाटतं पुनर्विकासाच्या बांधकामासाठी जात आहे. त्यामुळे यानंतरचं क्रिकेट आपलं चालू राहील की नाही या वसाहतीत, कदाचित हे शेवटचंही वर्ष असू शकतं. त्या निमित्ताने का होईना आपण आपल्याला देवाने जो काही वेळ दिलाय, जो काही काळ दिलाय, त्यामधील प्रत्येक क्षण आणि क्षण आपण आपल्या हृदयास बंदिस्त करूया. त्या निमित्ताने करण्यात आलेलं हे या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन अतिशय भव्य आणि दिव्य आयोजन आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये. स्पर्धेचं निमित्त असेल कांदिवली पोलीस लाईन प्रीमियर लीग स्पर्धा. पुन्हा एकदा उपस्थित सर्वच क्रिकेट बांधवांचं हार्दिक असं स्वागत. खरं तर पोलीस या संकल्पनेचा जर इतिहास जर आपण पाहिला तर जवळजवळ 1600च्या काळापासून ही संकल्पना अस्तित्वात आली. कारण ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य जसं भारतावर आलं, तदनंतर मात्र भारतातील जी सुव्यवस्था सुरक्षित राखण्यासाठी मात्र ब्रिटिशांना स्थानिक लोकांचीच मदत घ्यावी लागली आणि तदनंतर मात्र भारतीय नागरिकांना ईस्ट इंडिया कंपनीने पोलीस दलात समाविष्ट करून गेलं. तदनंतर मात्र काळ लोटला आणि तदनंतर मात्र जवळजवळ 1946 ते 45च्या काळात मुंबई पोलीस मुख्यालयाचं उद्घाटन झालं, जे आपण विटी स्टेशनच्या बाजूला पाहू शकता. नागपाडा पोलीस चौकी ही मुंबईतील सर्वात जुनी पोलीस चौकी आहे. आज मी 34 पोलीस चौक्या मुंबईचं रक्षण करण्यासाठी, मुंबईतील न्यायव्यवस्था आणि कायद्याचं रक्षण करण्यासाठी कार्यरत आहेत. मुंबई पोलिसाचा जर आलेख पाहिला तर तो वर्षानुवर्ष उंचावत जाणार आहे, कारण मुंबईतील एक महत्वाचं शहर, जगातील महत्वाचं शहर अशी मुंबईची ओळख आहे. आणि इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण नाणेफेक पाहू शकता. दोन संघातर्फे, एका बाजूला कॉप्स 11 संघ आणि दुसऱ्या बाजूला रेवी 11 संघ. नाणेफेक तर झाली आहे, पाहायचं आहे. नाणेफेक जिंकलेला संघ रेवी 11 संघ आपला निर्णय कळवायचा आहे. नक्कीच मुंबई शहराचा जर इतिहास पाहिला तर 60, 70, 80चं दशक होतं. अतिशय गुन्हेगारीने प्रवृत्त असलेलं शहर अशी मुंबईची ओळख होती. तदनंतर मात्र याच कायद्याच्या रक्षकांनी अर्थातच मुंबई पोलिसांनी मात्र त्या गुन्हेगारी प्रवृत्तीचा मुळासकट नायनाट केला. 1992 नंतर मात्र खऱ्या अर्थाने मुंबईतून गुन्हेगारी प्रवृत्ती जी आहे ती नष्ट झाली आहे आणि खऱ्या अर्थाने मुंबईच्या नागरिकांनी सुटकेचा श्वास घ्यायला सुरुवात केली. तदनंतर मात्र कोण विसरणार शहीद तुकाराम ओंबळे यांना. 26/11च्या मात्र आतंकवादी हल्ल्यामध्ये त्यांच्या अतुलनीय धाडसामुळेच की काय एक आतंकवादी पकडला गेला आणि त्यानंतर मात्र त्या आतंकवादी घटनेचा पुरावे मात्र मुंबई पोलिसांच्या हाती आले. जगातील ती एकमेव अशी धरपकड होती ज्यामध्ये प्रत्यक्षात गुन्हेगार आपल्याला सापडला आणि त्याद्वारे मात्र त्यावेळी मुंबई पोलिसांचं खऱ्या अर्थाने कौतुक झालं होतं. नक्कीच ते शहीद तुकाराम ओंबळे साहेबांची आठवण मात्र या स्पर्धेच्या निमित्ताने करून द्यावीशी वाटते. मरणोत्तर त्यांच्या या धाडसाबद्दल त्यांना भारत सरकारचा पद्म पुरस्कारही त्यांना देण्यात आला होता. नक्कीच जगामधील टॉप 2 मधली पोलीस सुरक्षा यंत्रणा म्हणून मुंबई पोलिसांचा गौरव केला जातो. तर नक्कीच इथे थोड्याच वेळात सामन्याला सुरुवात होणार आहे. मागचा सामना आम्ही पराभूत जरूर झालो होतो, परंतु आमच्यात अद्यापही बरंच असं क्रिकेट शिल्लक आहे. एका बाजूला मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता कॉप्स 11 ज्या संघाने 21 धावांचं आव्हान मात्र ठेवलं होतं आणि शेवटच्या षटकापर्यंत ते सामना घेऊन गेले होते. या संघाचा जर विचार केला, याच पोलीस चौकीमधील पोलीस कर्मचारी तदनंतर स्थानिक खेळाडू मिळून बनलेला हा संघ खूप प्रभावी
त्यांची कामगिरी राहिली पहिल्या सामन्यात. दुसऱ्या बाजूला मात्र आपण पाहू शकत असाल रवी 11 संघ यांनी खूप प्रभावीपणे कामगिरी बजावली पहिल्या सामन्यात. बाय DJ अजय. अरे राजांचं शिलेदार आम्ही, आमच्या रक्ताचा रंग एकाच भगवा. बिगड्या डोंगरच राहणार, चाकर शिवबाच होणार. दिसले तर नक्कीच आपल्या या स्पर्धेत प्रीमियर लीग 2023 आपल्या या विभागातील जुने जाणते खेळाडू म्हणा आणि जुने जाणते नक्कीच आपल्या स्पर्धेसाठी लाभलेले मार्गदर्शक श्रीयुक्त सुधीरजी तरटे, श्रीयुक्त रवी तरटे, श्रीयुक्त सुनील गणगे, श्रीयुक्त अजय हसगे, श्रीयुक्त शरद गावकर आणि श्रीयुक्त विजयजी पाटील या स्पर्धेच्या माध्यमातून असं स्वागत आहे. आगतम स्वागतम आणि सुस्वागतम. त्यांनाही विनंती असेल की आपण या स्पर्धेचा आनंद घ्यायचा. तर नक्कीच या व्यक्तिमत्वांचा जो मी उल्लेख केलाय या विभागासाठी नक्कीच खूप चांगलं क्रीडा संस्कृती ज्यांनी रुजवली, नक्कीच अनेक खेळाडूंना त्यांनी मार्गदर्शन केलं, त्यांचं हार्दिक असं स्वागत.
नक्कीच या स्पर्धेचा जर आपण दिवसभराचा जर खेळ पाहिला तर 100 रुपयाचा पारितोषिक श्रीयुक्त सागर जाधव यांनी षटकारासाठी, तो षटकार मात्र अद्यापर्यंत कोणत्याही फलंदाजाने मारलेला नाहीये. त्याची उत्सुकता मात्र सर्वच क्रीडापटूंना असेल, प्रेक्षकांनाही असेल, पाहायचंय. सामन्याला आता मात्र सुरुवात होते. पुन्हा एकदा युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहणाऱ्या सर्वच पोलीस बांधवांचं, क्रीडा प्रेक्षकांचं हार्दिक आणि सहर्ष असं स्वागत असेल. या स्पर्धेतील तिसरा सामना रंगतोय. दोन बलाढ्य संघादरम्यान गोलंदाजी करणारा संघ कॉप्स 11 संघ आणि फलंदाजी करणारा संघ आपण पाहू शकता रवी 11 संघ. या दोन संघादरम्यान आजच्या दिवसातील हा तिसरा सामना.